Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education and world-class infrastructure. माणिक दिवे यांना ITI मुंबईकडून PhD प्रदान. भारतातील पहिली तंत्रज्ञान संस्था असलेल्या आणि जगातील एक नामांकित तंत्रज्ञान संस्था म्हणून नावारूपास आलेल्या IIT मुंबईकडून राज्य हक्क सेवा आयोगाचे सहसचिव माणिक दिवे यांना PhD प्रदान करण्यात आली. IIT मुंबईची अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रमुख संस्था म्हणून जगभरात ओळख आहे. माणिक दिवे यांनी वेगाने नागरीकरण होणाऱ्या ग्रामपंचायतीचा अभ्यास आणि असे नागरीकरण ओळखण्याची पद्धत या विषयावर IIT मुंबईच्या सितारा विभागाकडे शोध प्रबंध सादर केला होता. IIT मुंबईच्या सभागृहात झालेल्या 62व्या दीक्षांत समारंभामध्ये अशोक काळबाग, डॉ. आनंदराव, डॉ. बकुलराव, डॉ. अमित अरोरा यांच्या हस्ते PhD पदवी प्रदान करण्यात आली. मूळचे शिराळ तालुक्यातील सागाव येथील असलेले माणिक दिवे सध्या राज्य हक्क सेवा आयोगाचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांना IIT मुंबईचे डॉ. आनंदराव, डॉ. बकुलराव यांचे मार्गदर्शन लाभले. पदवी प्रदान समारंभात सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक वसंतराव बागल, माजी प्राचार्य बाळासाहेब लाडगावकर, डॉ. सुरेश पोकलेकर, प्राध्यापक श्रीनिवास बागल, उद्योगपती विजय दाभोळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, मंत्रालयातील कक्ष अधिकारी सूरज बेलेकर उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.